घोसेरवाडमध्ये जुगारावर पोलिसांचा छापा 2,84,000चा मुद्देमाल जप्त। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोसेरवाड परिसरात बेकायदेशीर जुगार खेळत असलेल्या 5 जणांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई 6 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घोसेरवाड ते दत्तवाड मार्गावरील विजापूर रोडजवळ प्रताप मोहिते यांच्या शेतात एका झाडाखाली काही जण 3 पाणी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला। या कारवाईत शिवाजी सखाराम चव्हाण, संदीप राऊत चव्हाण दोघेही राहणार काळमावाडी वसाहत दत्तवाड, रावसो कृष्णाप्पा म्हैसाळे राहणार मातंग वसाहत घोसेरवाड, तानाजी प्रकाश भोसले व बाळासो गणपती पाटील दोघेही राहणार काळमावाडी वसाहत घोसेरवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम 4,760 रुपये, पत्त्याची पाने तसेच विविध कंपन्यांच्या 4 मोटरसायकली असा एकूण सुमारे 2,84,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। फिर्यादी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी यांनी तक्रार दिली आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे करत आहेत।